आयोगाचे अध्यक्ष कोण आहे आणि केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे? आता सध्या मुंबई राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष एम सय्यद म्हणून आहेत, जस्टिस एम सय्यद. पण हे जे अध्यक्ष आहेत हे सध्या तात्पुरत्या स्वरूपाची त्यांची नियुक्ती आहे. कायम स्वरूपीचे अध्यक्ष ही मानवी हक्क राज्य मानवी हक्क आयोगाची नियुक्ती आणखी केलेली नाही. आणि आता राज्य मानवी हक्काचे आयोगाचे सचिव जे आहेत हे आपले तुकाराम मुंडे हे मानवी हक्काचे सध्याचे सचिव आहेत आणि अध्यक्ष एम सय्यद आहेत. सर केंद्राचे सर केंद्राचे आता बदल झालेला आहे. केंद्राचे मी पाहिलेले नाही, पण केंद्राचा आता बदल झालेला आहे. पहिले मुट्टा म्हणून होते, आता त्यांचा बदल झालेला आहे. आता तुम्ही पाहिलेलं नाही, पण आता महाराष्ट्र राज्याचे मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष हे एम सय्यद आहेत आणि सचिव तुकाराम मुंडे आहेत. थँक्यू सर. ओके, आपण कार्यक्रमाला स्टार्ट करूयात. गाईज, आपण काल आपण आता जे मागच्या या जे प्रकरण झालं आपण जे आताचे शिकलेलं आहे त्याच्या संबंधाने कुणाला काय प्रश्न आहेत का? आता जी आपली चर्चा झाली याच्या अनुषंगाने काय प्रश्न आहेत का कुणाचे? तो पाठ सगळ्याच्या लक्षात आलेला आहे? हो सर, आतापर्यंत हा यस पगमारे सर बोला. आतापर्यंत माहिती एकदम व्यवस्थित समजलेली आहे सर. आता पुढच्या विषयाला सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये. ओके, मग आता आपण आपला जो कालचा भाग राहिलेला होता तो म्हणजे वैश्विक जाहीरनामा. ओके, जर आपला माईक सगळेजण बंद ठेवा म्हणजे आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. आपण काल ठीक आहे सर. कालचा जो भाग आपण शिकलेलो होतो, काल जो मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा याच्या अनुषंगाने आपण कलम 15 पर्यंतच्या तरतुदी आपण पाहिलेल्या होत्या. आणि या 15 नंतर आज आपण तरतुदी 15 नंतर आपला मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनाम्यामध्ये एकूण कलम किती आहेत हे मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं. कोणी उत्तर देऊ शकेल का? मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यामध्ये एकूण कलम किती आहेत? किती कलमांचा जाहीरनामा आहे? 30 आहेत सर. यस. तर काल त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. काल त्यातले शिकलेलो आहोत आपण. हो, 15 झाली, 15 राहिलाय सर. 15 झाली, 15 राहिलाय. यस गाईज, म्हणजे तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे. थँक्यू. तुम्ही सगळेजण काळजीपूर्वक सगळे ऐकत आहात आणि तुम्ही सगळेजण काळजीपूर्वक काल काय झालेलं आहे हेही तुम्हाला माहिती आहे. याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आता आपण मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यातील कलम 16 हे जी तरतूद काय आहे हे आपण बघूयात. मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यातील कलम 16(1) मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की वयात आलेल्या पुरुषांना व स्त्रियांना वंश, राष्ट्रीयत्व अथवा धर्म याचे कोणतेही बंधन किंवा कोणताही निर्बंध न ठेवता विवाह करण्याचा व कौटुंबिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. आवाज कुणाचा चालू आहे का? ओके गाईज, या कलमामधली तरतूद काय सांगतील आलं लक्षात तुमच्या की या कलमामध्ये 16(1) मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यामधील 16(1) कलम असं सांगतं की वयात आलेल्या पुरुषाला व स्त्रियांना वंश, राष्ट्रीयत्व अथवा धर्म याचे कोणतेही बंधन अथवा कोणताही निर्बंध न ठेवता विवाह करण्याचा व कौटुंबिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे एखाद्या विवाह करायचा असेल अशा व्यक्तीला जाती धर्माचं, राष्ट्रीयत्वाचं किंवा कुठल्याही पद्धतीचं बंधन अथवा त्याच्यावरती निर्बंध असे नाहीत. म्हणजे कुठलाही व्यक्ती कुठल्याही जाती धर्मामध्ये त्याच्या संमतीनं त्याचं विवाह करून त्याचं जीवन जगण्याचा, कौटुंबिक जीवन जगण्याचा अधिकार अशा व्यक्तीला देण्यात आलेला आहे. त्याच पुढे त्याच्यामध्ये आणखी अशी तरतूद आहे की विवाहाच्या संबंधात वैवाहिक जीवन चालू असताना आणि विवाह विच्छेदनाच्या वेळी समान अधिकार मिळण्याचा हक्कही त्यांना देण्यात आलेला आहे. आता एकीकडे या हक्कामध्ये काय सांगितलंय की प्रत्येक जोडप्याला त्याच्या मर्जीप्रमाणे
त्याच्या इच्छेप्रमाणे जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य जसं आपल्याला आपल्या घटनेमध्ये पण दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यामध्ये पण याची तरतूद करून दिलेली आहे किंवा तरतूद ठेवलेली आहे की विवाह करत असताना मर्जीप्रमाणे जोडीदार निवडण्याचा आणि हा जोडीदार निवडत असताना किंवा राष्ट्रीयत्व असू द्या, धर्म असू द्या, अशी कोणतीही बंधनं त्याच्यावरती लादता कामा नये. पुढे त्यात असंही म्हटलेलं आहे की संमतीने जर या दोघांमध्ये घटस्फोट करायचा असेल किंवा विवाह विच्छेदन करायचं असेल तर विवाह विच्छेदन करतानाही दोघांना समान अधिकार मिळण्याचा हक्क आहे. कलम 1 हे सांगतं. आता या 16(2) मधलं कलम काय सांगतं, तर याच्यामध्ये 2 मध्ये असं सांगतं की नियोजित जोडीदाराने स्वइच्छेने व संपूर्ण संमती दिली असेल तरच विवाह करावा. लक्षात घ्या कलम काय सांगते ते. काही लोक ऍड करतोय, ऍड होतात काही लोक. 1-2 मिनिट फक्त. ओके, जे नव्याने ऍड झालेले त्यांनी माईक बंद ठेवण्यात यावा. जे नव्याने आता ऍड झालेले त्यांनी माईक बंद ठेवावा. आता आपण कलम मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यातील कलम 16(2) पाहत आहोत आणि 16(2) मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की नियोजित जोडीदाराने स्वइच्छेने व पूर्ण संमती असेल तरच त्याच्याशी विवाह करावा. आता कल्पना आहे की आपल्या विवाह करण्याची पद्धत काय आहे. आपल्याला कल्पना, आपण आपले जे जोडीदार निवडत होतो, आपल्याला आधी आपला विवाह कसा ठरला जातो काहीच माहिती आहे ना. आपण सर्वजण विवाह ठरवताना आपल्याला माहिती आहे प्रोसिजर काय केली जाते की आधी मुलगी बघण्याचा कार्यक्रम केला जातो, मग दोघं जणाला एकमेकाला पसंती आहे का हे विचारलं जातं आणि दोघांची सहमती असेल, पसंती असेल तरच तो विवाह केला जातो किंवा विवाह पूर्ण केल्याचं मान्यता मिळली जाते. पण पूर्वी असं होतं का, हे कलम का टाकावं असं वाटलं, तर पूर्वी आपल्याला कल्पना आहे की वडीलधाऱ्या मंडळांनी ठरवलं की या मुलीशी विवाह तुझा करायचा आहे, तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला ते नाकारण्याचा प्रश्नच येत नव्हता. तिला नकार देण्याचा अधिकारच नव्हता की त्यांनी तो विवाह करायचा म्हणजे करायचा. अशी एक चाली रूढी परंपरा आपल्याकडे पूर्वी होती. येस घाटे सर. सर हा ज्या कलम तुम्ही म्हणता ना, केव्हा सुरू झाली हा कलम? 10 डिसेंबर 1948 पासून सुरू झाली. नाही सर, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला सर्व राष्ट्रांच्या संमतीने जाहीर करण्यात आला आणि या कायद्याची सुरुवात 10 डिसेंबर 1948 पासून लागू झालेली आहे. अच्छा अच्छा, म्हणजे एज बरोबर असले की विवाह करता येईल, वय वगैरे त्यांचे जमले की विवाह करता येईल, तसंच आहे ना. म्हणजे विवाह करताना जोडीदाराची एकमेकाची पूर्ण सहमती असल्याशिवाय तो विवाह ग्राह्य होत नाही. ओके, बरोबर. आता वय पण तिसरं कलम काय सांगतं, त्याच्यामधलं तिसरं कलम असं सांगतं 16(3) मध्ये अशी माहिती सांगतं की कुटुंब हे समाजाचा एक स्वाभाविक व मूलभूत सामाजिक घटक आहे व त्यास समाजाकडून आणि शासनाकडून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. बघा हे कलम काय सांगते लक्षात घ्या. कुटुंब हे समाजाचा एक स्वाभाविक भाग आहे, मूलभूत व सामाजिक घटक आहे व त्या समाजाकडून आणि शासनाकडून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. केवळ शासनाकडनं नाही, समाजाकडनंही संरक्षण मिळालं पाहिजे. मात्र आपल्याकडं आजही आंतरजातीय विवाह केला तर एखाद्या बाप आपल्या मुलीचा गळा चिरून हत्या करतो, एखाद्याला हातपाय तोडून बोरवेल मध्ये टाकलं जातं. अशा घटना आजही आपल्या समाजात घडत आहेत, जी आपण माग नगरची घटना पाहिली. त्या नगरच्या घटनेमध्ये अशाच प्रेमविवाहामधून, आंतरजातीय प्रेमविवाहातून ही घटना घडली आणि मागासवर्गीय मुलगी आणि एक हिंदूची मुलगी याच्यामध्ये प्रेम झालं म्हणून त्या मुलाचे हातपाय तोडून त्याचे बोरवेल मध्ये भरल्याची घटना, हा गुन्हा आता ताजाच आपल्याकडे घडलेला आहे. एवढंच काय, तर एका मुलीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना, बापानीच आपल्या जन्मदात्या मुलीचा गळा चिरला आणि तिची हत्या केली. का, तर तिचा अपराध काय होता, तर एका दलित मुलाशी तिने प्रेम केलं होतं. ही साताऱ्यातली घटना आहे. ह्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही अशा घटना घडत आहेत. मग कायद्याचं संरक्षण कधी प्राप्त झालेलं आहे,
आणि आज ही महाराष्ट्रात कशा पद्धतीने घटना घडतात याच्यावरून या कायद्यातल्या तरतुदी किती महत्वाच्या आहेत हे लक्षात येतं. म्हणून अशा आपल्याला शासनाने पण या संबंधाने आंतरजातीय विवाह करण्याचं प्रोत्साहन करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी, जातीय सलोखा निघण्यासाठी शासन आज आपल्याला आंतरजातीय विवाह करणाऱ्याला 2.5 लाख रुपये अनुदान देतं. याची कल्पना आहे आपल्याला? यस, बोला. शासनाकडून दिले जातात. शासनाकडून दिले जातात 2.5 लाख. एक बोला, एक आधी प्रकाश काटे सर, वडके सर, मी तुमच्याकडे येतो. प्रकाश काय याची कल्पना नव्हती सर. त्यांच्या कल्पना त्यांना कंटिन्यू करून द्या सर, मी त्यांचं पण ऐकून घेतो, नंतर बोलतो. बर, गोडके सर बोला, तुमचं काय मत आहे, बोला. नाही याची कल्पना नव्हती सर. याची ओके, याची कल्पना नव्हती की सरकारला 2.5 लाख रुपये देते. प्रशिक्षण करत आहोत, नव्हती. या दृष्टिकोनातून प्रशिक्षण करत आहोत की जी खऱ्या अर्थानं कायदेशीर तरतूद सामाजिक दृष्टिकोनातून आपण मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून समाजात वावरत असताना असणाऱ्या कायदेशीर तरतुदी जर आपल्याला माहिती झाल्या तर अशा घटनांच्या संबंधाने त्याच्या न्याय हक्कासाठी आपल्याला संघर्ष करता येईल, म्हणून कायद्यातल्या तरतुदी मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. प्रकाश सर बोला. सर नमस्कार. आता तुम्ही बोलला की बरं का सर, बरं का सर, जर एक बोला. गोडके सर, आवाज येत नाही बरोबर. गोडके सर, मी तुमच्याकडे येतो. आधी मला याची प्रकाश सर काय म्हणते ते ऐकून घ्या. येतोय का आवाज सर? बंद ठेवा गोडके सर आपला. हा बोला. हॅलो, हा सर येतोय आवाज? हा येतोय, बोला. हा सर, आता जसं तुम्ही सांगितलं की बालिक झाल्यानंतर कुठल्याही समाजाला कुठल्याही समाजाशी लग्न आंतरविवाह वगैरे करता येतो, बरोबर आहे? यस. हा, आता एक मध्यंतरी जी घटना झाली योगी आदित्यनाथच्या सरकारमध्ये, जी घटना चालली होती मध्ये मीडियामध्ये भरपूर त्यांनी काहीतरी कायदा आणला होता की एक हिंदू एक मुस्लिमशी किंवा आता याच्याशी लग्न करू शकत नाही, किंवा त्याचं काहीतरी कोर्टाकडनं किंवा त्यांच्या याच्याकडनं काहीतरी परमिशन घ्यावी लागेल. याच्याबद्दल काय माहिती आहे का सर तुम्हाला? मध्यंतरी कल्पना असेल तुम्हाला, योगी आदित्यनाथ ते लव जिहाद वगैरे चालू होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी कायदा काढला होता. त्या संदर्भात ही कंडिशन ऍप्लिकेबल होते की प्रत्येक स्टेटसाठी वेगळी कंडिशन आहे? मी आपल्याला या संबंधाने माहिती देतो. माईक आपला थोडासा बंद ठेवला म्हणजे सगळ्यांना पण आवाज जाईल, खरखर आवाज येणार नाही. मी या संबंधाची माहिती देतो सगळ्यांना की मध्ये आपल्याला कल्पना आहे की काही आपण सर आवाज येत नाही बरोबर, आवाज बरोबर येत नाही सर. आता येतोय आवाज? कधी कधी नेटचा विषय येतो. आता येतोय का आवाज? मध्ये माईक कुणाचा चालू असेल ना तर तो आवाज येत नाही. माईक सगळ्यांनी बंद ठेवला ना तर मला वाटतं की तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. आता आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? हो येतोय आवाज. जरा गोडके सर माईक हो येतोय. माईक चालू राहतोय त्यामुळे बाकीच्याला आवाज येत नाही. मी माईक सगळ्यांचे बंद ठेवलेत. लव जिहाद हा जो प्रकार आहे हे एका काय झालेलं आहे की आपल्याला कल्पना असेल की काही दिवसांपूर्वी आपल्याकडं, एक मिनिट हा, काही लोक ऍड होत आहेत, मी त्यांना ऍड करतो आणि मग आपण त्याच्यावरती बोलूयात. गाईज, आपल्याला लव जिहाद नावाचा एक थोटांडपणे एक घटना आपल्याला समाज माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून पुढे आणली होती. याचं कारण असं होतं की काही मुस्लिम तरुण हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह केला जायचा आणि तो विवाह झाल्यानंतर तिला सोडून द्यायची आणि तिच्याशी क्रूरतेची वागणूक द्यायची. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा घटना घडलेल्या होत्या. आणि या घटना घडत असतानाच परत आपल्याकडे कल्पना असेल की काही हिंदू तरुणी मुस्लिम तरुणांशी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे आणि तिच्याशी विवाह करायचे, नंतर तिला सोडून द्यायचे. अशा बाबतीच्या परस्पर काही घटना घडलेल्या होत्या. मात्र या संबंधाने कायदेशीर तरतूद करावी म्हणून काही लोकांनी प्रयत्न केले आणि लव जिहाद नावाचा एखादा कायदा अस्तित्वात आणावा अशा प्रकारचं उत्तर प्रदेश सरकारच्या दृष्टिकोनातून तो कायदा पारित करण्याचा प्रयत्न केला होता.
पण तो कायदा मला असं वाटतं की पारित झालेला नाही. तो प्रश्न उपस्थित झालेला होता. पण असे कुठलाही कायदा होत नाही, कारण आपल्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल मध्येच विवाहाच्या संबंधाने जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य हा मूलभूत हक्कामध्ये तरतूद केलेली आहे आणि दोघांच्या सहमतीने जर तो विवाह करत असतील तर तो विवाह हा कायदेशीरच आहे आणि त्या विवाहाला संरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे. त्याला कुणाची विवाह करण्याची परमिशन घेण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यांना जर अशा आंतरजातीय विवाह करत असताना त्यांना सामाजिक संरक्षण हवं असेल आणि त्याला जर भीती वाटत असेल तर अशा वेळेस शासनाला माहिती देऊन तो शासनाकडनं संरक्षण घेऊ शकतो. ही तरतूद मात्र नक्की त्याच्यामध्ये केलेली आहे. पण लव जिहाद किंवा अशा पद्धतीच्या हे जे थोटांपणा आहे हा मोठ्या प्रमाणात मध्ये माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात होता किंवा त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात सांगितलंही जात होतं. पण ती वस्तुस्थिती आता सध्या तर तशी काही नाही, हे लक्षात घ्या. आणखी याबाबत काय कुणाला बोलायचं आहे का? बरं का सर. हॅलो. हा बोला बरं का बोला सर. बोला घाटे सर बोला. जर आंतरजातीय विवाह केलेला असेल तर शासनाकडून त्यांना 2.5 लाख रुपये अनुदान मिळवू शकतो का आपण? हो 100% मिळतो. त्यासाठी काय केलं पाहिजे? शासनाच्या अनुदान स्कीम आहेत. शासनाची अनुदान स्कीम आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला शासन प्रोत्साहन म्हणून त्यांना 2.5 लाख रुपये अनुदान देतं. त्यांना त्या खात्यामध्ये जॉईंट खात्यामध्ये देतं. त्याची एक प्रोसिजर ठरलेली आहे. ती प्रोसिजरची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर गुगलवरती सर्च करा. गुगलवरती समाज कल्याण विभागाकडनं हा माहिती आपल्याला अनुदान दिलं जातं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभाग आहे. त्या समाज कल्याण विभागाकडं अशा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी आपलं लग्नाचं सर्टिफिकेट लग्न झाल्याच्या 3 वर्षाच्या आतमध्ये ते दाखल करायचं आहे. त्याच्याबरोबर ती विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट आणि दोघांचे जातीचे दाखले त्याच्यावरती जोडायचे आहेत. जॉईंट अकाउंट दोघांचं काढायचं आहे. ते जॉईंट अकाउंट समाज कल्याण विभागाकडे द्यायचं आहे. त्याची संपूर्ण प्रक्रिया करून ते खात्यामध्ये पैसे समाज कल्याण खात्याकडनं दिले जातात. ओके ओके ठीक आहे. बेस्ट सर. घाटे सर बोला. सर हे आंतरजातीय जे आहे ते हिंदू टू हिंदूला नाहीये ना? आता समजा हिंदू मध्ये कोण चांभार आहे, नावी आहे, टेलर आहे, सोनार आहे. ऐका, एखाद्या हिंदू मुलांनी दलित मुलीशी विवाह केलेला असेल तर त्या दोघांनाही 2.5 लाख रुपये त्या ठिकाणी मिळतात. अच्छा. नाही आता समजा सोनार आहे, एक मिनिट, सोनार आहे, त्यांनी जर चांभारशी जर लग्न केलं तरी मिळेल का? पण दोघं मराठी आहेत. हो चांभाराशी मिळेल. त्याच्यात त्याला डेफिनेट मिळेल. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी आहेत, ह्या कॅटेगरी जाती समूहाचे कुठले जाती समूह त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत या संबंधाने जर आपल्याला कोणाला माहिती हवी असेल तर आपण समाज कल्याणच्या वेबसाईट वरती जावा किंवा गुगल वरती माहिती टाका आणि त्या गुगल वरती तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल. पण आता ते आंतरजातीय नाही होत ना सर, हिंदू टू हिंदू होतो ना, चालतंय का? काय हिंदू टू हिंदू होतो ना, आंतरजातीय नाही होत, जसं मुस्लिम ख्रिश्चन नाही होत ना. आंतरजातीय विवाहाचा मी सांगितलं, आपण चर्चा करतोय आंतरजातीय विवाह संबंधाने. हा तेच मी म्हणतो. तर ते हिंदू टू हिंदूला नाहीये ना? नाहीये ना? आहे म्हणतात. हिंदू टू हिंदूला सुद्धा आहे का? नाही साहेब, हिंदू टू हिंदू आहे की. हिंदू टू हिंदू नाही, आंतरजातीय. हा तेच म्हणतो मी पण. थँक्यू. ओके. आणखी काय कोणाचे पोट जातीमध्ये आंतरजातीय नाही गावणार. बर मग घोडके सर पुढचं कलम घ्यायचं का आपण याच्यावर? आंतरजातीयमध्ये सगळ्यांना विचारतो की याच कलमावरती आपण चर्चा करायची का पुढचं कलम घ्यायचं? पुढचं कलम घ्यायचं की याच्यावर चर्चा करायची? पुढच्या विषयाला सुरुवात करा सर. ओके ओके पुढच्या विषयाला सुरुवात करा सर. नेक्स्ट सब्जेक्ट. ओके पुढचा विषय चालू करा सर. ओके. मग मला वाटतं की सगळ्यांनी माईक ठेवा आणि माईक बंद करा आणि पुढचं कलम आपण हे जर एकमेकाशी बघा, आपले जे सगळी कलम आहेत ना ती एकमेकाशी पूरक अशी कलम आहेत. एकमेकाला आता आपण मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यातील कलम 17 हे आपण पाहूयात.
या कलमामध्ये काय तरतूद केलेले कलम 17(1) मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येकास एकट्याच्या नावावर तसेच इतराबरोबर ती मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे. बघा कलम 17 काय सांगते. कलम 17 हे सांगते की प्रत्येकास एकट्याच्या नावावर तसेच इतरांबरोबरती मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे. महादेव सुरेंशी जॉईन झाले, त्यांना ऍड करतोय. आणि त्याच्यामध्ये कलम 2 17(2) याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की कोणाचीही मालमत्ता स्वच्छंदपणे हिरावून घेता कामा नये. गाईज, मालमत्तेचा अधिकार जो आर्टिकल आपल्याला मूलभूत अधिकार जो होता पूर्वी आर्टिकल 31 प्रमाणे हा अधिकारामध्ये पुढे घटना दुरुस्ती होऊन घटनेच्या 42व्या दुरुस्ती अनुषंगाने हा मालमत्तेचा अधिकार. माईक कोणाचा तरी चालू आहे, माईक जर बंद ठेवला तर मला वाटतं बाकीच्यांना आवाज येईल. माईक कोणाचा चालू आहे बघा. ओके, सगळ्यांनी माईक जर बंद ठेवला तर मला वाटतं की सगळ्यांना व्यवस्थित आवाज जाईल, म्हणजे कोणाला ऐकण्यामध्ये अशी काही होणार नाही. गाईज, आपल्याला कल्पना आहे की आपण राज्यघटनेच्या मूलभूत आर्टिकल मध्ये ज्यावेळेस आपण माईक बंद आहे पण आवाज येत नाही. आवाज येतोय सगळ्यांना? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय सर. कधी कधी काय होतं की कोणाला नेटवर्क कमी असलं तर त्याला आवाज माझा कदाचित कमी जात असेल, पण नेटवर्क यामध्ये आल्यानंतर आवाज क्लिअर होईल. मला वाटतं की सगळ्यांचे माईक बंद ठेवले तर सगळ्यांना क्लिअर आवाज ऐकायला येईल. आपल्याबरोबर ती मराठवाड्याचे अध्यक्ष महादेव सुरेंशी जॉईन झालेले आहेत. लातूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे आहेत. त्याचबरोबर ती मुंबईवरनं प्रकाश आहेत, गोडके सर आहेत, कराडवरनं गोडके आहेत, पिलानी घाटे सर आहेत, पुणे जिल्ह्याचे सचिव आहेत, एस चव्हाण आहेत, बारामती तालुका अध्यक्ष असलम शेख आहेत, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष गीतांजली रिटे आहेत. आपण जी चर्चा करत आहोत गाईज, ही चर्चा आपण रेकॉर्ड करत आहोत आणि या रेकॉर्ड केलेली चर्चा आपण आपल्या अन्य कार्यकर्त्यालाही माहीत व्हावी, त्यांनाही समजून मानवी हक्काच्या संबंधांची तरतूद समजावी म्हणून आपण आपल्या मानवी हक्काचं पेज, आपल्या मानवी हक्काचा YouTube चॅनल याच्यावरती मी ती लोड करत आहे आणि ते पाठवत आहे. जरी आपल्याला या प्रकरणासंबंधाने कधी अडथळा आला किंवा काही गोष्टी समजायच्या असतील तर हे पुन्हा आपण तुम्ही हे रेकॉर्डिंग पाहू शकाल. आणि आज आपण मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यातील कलम 16 पाहिलेलं आहे आणि आपण 17 मध्ये पाहत आहोत की कलम 17(1) मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येकास एकट्याच्या नावावर तसेच इतराबरोबर ती मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे. त्याच कलम 17(2) मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कोणाचीही मालमत्ता स्वच्छंदपणे हिरावून घेतली जाता कामा नये. या कलमाची मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्याचं कलम याची जोड आपण आपल्या मूलभूत हक्कामधल्या आर्टिकल 31 मध्ये जर आपण पाहिलं तर याची आर्टिकल 31 मध्ये पण अशीच तरतूद केलेली आहे की प्रत्येकाला संपत्तीचा अधिकार आहे, संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे, संपत्ती धारण करण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीने या आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यामध्ये पण ही तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या संपत्तीच्या हक्काच्या बाबतीत पुढे हा मूलभूत अधिकार होता, हा मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करून घटना 42वी घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं हा मूलभूत अधिकारातनं काढून टाकण्यात आला. आणि त्याचं कारण असं नमूद करण्यात आलं की मालमत्तेचा हक्क, या हक्काचं रक्षण साध्या कायद्याने पण होऊ शकतं, त्यामुळे ह्या मूलभूत हक्कातून हे पुढे काढण्यात आलं. पण या हक्काच्या मालमत्तेच्या हक्काच्या संबंधाने विविध कायदे करण्यात आलेले आहेत आणि या त्या कायदेशीर तरतुदी आहेत, त्या तरतुदीप्रमाणे त्याची कायदेशीर प्रक्रिया करता येते, हक्क संपादित करता येतो आणि आपल्या मालमत्तेच्या हक्काचं संरक्षण त्या ठिकाणी करता येतं. आता मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यातील कलम 18 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की प्रत्येकास विचार स्वातंत्र्य, आपल्या सतत विवेक बुद्धी अनुसार वागण्याचं स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात स्वतःचा धर्म अथवा श्रद्धा बाळगण्याचा स्वातंत्र्याचा आणि एकट्याने व इतरांनी सामुदायिकरित्या आपला धर्म श्रद्धा जोपासण्याचा
त्या शिकवण्याचा किंवा व्यवहारात आणण्याचा, उपासनेत आचरणात जाहीर करण्याचा व खाजगी रीतीने व्यक्त करण्याचा स्वातंत्र्याचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. जसं आपल्या मूलभूत हक्कामध्ये भारतीय संविधान आर्टिकल 19 मध्ये या संबंधांची पण तरतूद करण्यात आलेली आहे, किंवा आपल्याला आर्टिकल 25 ते 29 या धर्मांचे संबंधित आपल्याला धर्म स्वातंत्र्य जे दिलेलं आहे, त्या धर्म स्वातंत्र्याप्रमाणेच या मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यामध्ये कलम 18 मध्येही अशाच प्रकारची तरतूद आपल्याला दिसून येते, किंवा या कलम 18 मध्ये हीच तरतूद करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ प्रत्येकाला आपापलं धर्म स्वातंत्र्य, धर्माप्रमाणे आचरण करण्याचा, धर्माप्रमाणे त्याची उपासना, श्रद्धा बाळगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. मात्र आपल्या आर्टिकल मध्ये या धर्म स्वातंत्र्यावरती काही बंधनही राज्यघटनेने घातलेली आहेत. हे लक्षात ठेवा. एकीकडं या धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी त्याच्यावरती काही वाजवी बंधनं घातलेली आहेत. याच्यामुळं जी काही धर्मांमध्ये जी स्पर्धा होत होती आपापल्या धर्माचा प्रसार करण्याच्या संबंधाने आणि त्यातून प्रसार करण्याच्या संबंधाने स्पर्धा होऊन कुठंतरी सामाजिक ऐक्य बिघडला लागू नये म्हणून त्या संबंधाने वाजवी बंधनही आपल्याला मूलभूत हक्क दिला असताना त्या मूलभूत हक्कावरती वाजवी बंधनही आपल्याला घातल्याला दिसून येतात. आता यामध्ये आपण मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यामधलं कलम 19 जर पाहिलं तर हे कलम योगायोगानं आपल्या मूलभूत हक्काच्या 19वे जे कलम आहे, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत या जाहीरनाम्यातलं कलम हे दोन्हीचीही एकच तरतूद आपल्याला दिसून येते. ही तरतूद काय सांगतंय हे आपण या ठिकाणी बघूयात. जाहीरनाम्यातलं कलम 19 हे असं सांगतं, प्रत्येकास मत स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे आणि या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ करता कामा नये किंवा होता कामा नये. याचबरोबर ती मत बाळगण्याचं स्वातंत्र्याचाही अधिकार त्याच्यामध्ये आहे. तसेच कोणत्याही माध्यमातून व सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, ती मिळवणे, इतरांना ती देणे या संबंधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो. खूप महत्वाचं हे स्वातंत्र्य आहे. तसंच आपल्या मूलभूत हक्कांच्या मध्ये आर्टिकल भारतीय संविधानातील आर्टिकल 19 मध्ये ही तरतूद आहे आणि योगायोगानं मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा याच्यामध्ये पण हीच तरतूद आहे. ही तरतूद नेमकी काय सांगते हे समजून घ्या. ही जर तुम्ही समजलात तर मला असं वाटतं की आपलं स्वतःचं मत बाळगण्याचं, मत व्यक्त होण्याचं आणि एखाद्या घटनेबाबत आपलं त्याचा मत धारण करण्याचं आणि त्या संबंधाने आपल्याला प्रचार प्रसार करण्याचं किंवा त्या संबंधाची माहिती गोळा करण्यासाठी कुठलीही सीमा किंवा कुठल्याही तंत्रातनं ही माहिती मिळवण्याचा हा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. हा अधिकाराची तरतूद अशी सांगते की प्रत्येकास मत स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही कुणालाही ढवळाढवळ करता येणार नाही. तसंच मत बाळगण्याचा स्वातंत्र्याचा समावेश याच्यामध्ये आहे. आता मत बाळगण्याचा म्हणजे काय, तर आता एखाद्या लक्षात घ्या की आता जे आपलं महाराष्ट्राचं सरकार आहे, ह्या महाराष्ट्राच्या सरकारची कामगिरी कशी आहे, ही कामगिरी कशी आहे हे तुम्हाला तुमच्या मतातून व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही ते व्यक्त केलं म्हणून तुमच्यावरती कोणी कुठलं सरकार गुन्हा नोंद करू शकणार नाही. यालाच म्हणतात मत स्वातंत्र्य, मत बाळगण्याचं स्वातंत्र्य. आणि या संबंधाने केवळ तुम्हाला मत बाळगण्याचं स्वातंत्र्य नाही तर त्या संबंधाने त्या मताचा तुम्हाला प्रचार प्रसार करण्याचाही अधिकार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या हे मत मिळवत असताना किंवा या मताच्या संबंधाने तुम्हाला एखादी माहिती मिळवायची असेल, माहिती मिळवण्याचा अधिकार, हा माहिती मिळवत असताना त्या माहिती मिळवण्यासाठी कुठल्याही सीमाचा विचार न करता माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही माहिती इथनच मिळवली पाहिजे अशातला नाही, तर ती माहिती तुम्ही कुठनंही मिळवू शकता. त्या संबंधाची कुठल्याही सीमाची बंधने त्याच्यामध्ये नाहीत. त्या विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे
हाही तुमचा अधिकार आहे आणि ती मिळवणे म्हणजे ती आपल्याकडे माहिती मिळवणे हाही तुमचा अधिकार आहे आणि त्याच अधिकाराप्रमाणे तुम्हाला ती इतरांना देणे या संबंधीचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. मग ती इतरांना देत असताना मग एखादी स्वातंत्र्य तुम्ही एखादी कलाकृती करून देऊन माहिती देऊ शकतात. जसं की आता आपण हे जे ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहोत, हे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याचं हा जर स्वातंत्र्य आपल्याला नसतं तर ही माहिती मी तुम्हाला देऊ शकलो असतो का? कदाचित देऊ शकलो नसतो. म्हणून हे जी माहिती आहे, हे जे मत बाळगण्याचे हे जे आपल्या आर्टिकलमध्ये देण्याची जी तरतूद आहे, ही तरतूद आहे. मग त्याचबरोबर ती आणखी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जसं की आज अस्लम शेख, आपण आज जे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे, हे पत्र तुम्ही जी समाजातली माहिती गोळा केली, जी वस्तुस्थिती समाजातली माहिती गोळा करून त्या माहितीच्या अनुषंगानं त्या माहितीचं देवाणघेवाण तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे राज्यपाल यांना तुम्ही दिली. जर हा अधिकार तुम्हाला नसता तर तुम्ही ते देऊ शकला असतात का? तर कदाचित देऊ शकला नसतात. म्हणून हे जे अधिकार आहेत, या अधिकाराची माहिती जर तुम्हाला झाली तर मला असं वाटतं की आपण आपल्या हक्कांविषयी जागृत होऊ, समाजाच्या हक्काविषयी जागृत करू, समाजात ह्याची जनजागृती करू आणि खऱ्या अर्थानं हक्कांशी जागृत झालेला समाज आणि त्याचबरोबर ती कर्तव्याने जागृत झालेला समाज, असा साक्षर समाज हा लोकशाहीचा खरा मूलभूत पाया आहे आणि समृद्ध अशी लोकशाही घडेल. आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना नियुक्त केली आणि या घटनेद्वारे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य जे निर्माण करण्यात आलं, ह्या राज्याला खऱ्या अर्थानं त्याला समृद्ध असं घडण्यासाठी आपलाही हातभार लागेल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच्या संबंधाने साक्षर होणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपण हे मानवी हक्कांच्या संबंधी असणाऱ्या तरतुदीची जाणीव आणि त्याचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून कायदेशीर असणाऱ्या तरतुदी या संबंधाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. गाईज, आता अगदी काही अवघे काही 6-7 मिनिट शिल्लक आहेत. मला वाटतं की हा कायद्याचा अभ्यास हा नेहमी रटाळवाणा ठरतोय आणि कधी कधी जास्त वेळ बसल्यानंतर आपल्याला कधी संपत आहे असं वाटतं. म्हणून मला वाटतं की आपण आता या पुढच्या कलमाची चर्चा आपण उद्या करूयात आणि आतापर्यंत आपण जे काही शिकलो यावरती आपण चर्चा करूयात. आतापर्यंत जे काही अधिकार आपल्याला मी सांगण्यात आलेले आहेत, या अधिकाराच्या संबंधाने कुणाला जर आपली भूमिका मांडायची असेल. सर मला हा बोला, अस्लम शेख बोला. हॅलो, हा बोला अस्लम शेख. सर आवाज येतोय का? हो बोला बोला. जे शिबिर घेतले सर तुम्ही, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आजच्या या शिबिराबाबत आपली काय भूमिका मांडायची का ती मांडा. कलमाबाबत काय समजलं नसेल याबाबतची माहिती द्या. हा बोला घाटे सर बोला. सर 19 पर्यंत झाली, 20 उद्यापासून होईल ना? यस. ठीक आहे, थँक्यू. आणखी कोणाला काय भूमिका मांडायची? मयूर सर आपल्याला काय भूमिका मांडायची आजच्या या? चंद्रकांत सर आपल्याला काय भूमिका मांडायची? काही नाही सरजी, ऐकतोय. नुसतं ऐकून चालणार नाही. तर मला असं वाटतं की आपण या प्रत्येकाने या चर्चेमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. जे नुसतंच आपण रटाळवाने मी तुम्हाला फक्त माहिती सांगत जाणार, तुम्ही ऐकत जाणार आणि मग ते आपण चर्चा करत असताना सर मला काय ते लक्षात नाही राहिलं, ते मला काय कायदा कळत नाही, अशातली भाग होऊन जातो. म्हणून आपण आता एक काम करूयात, उद्यापासून जे आपले जे कलम झालेले आपण जे आतापर्यंत माहिती घेतलेली, ही माहिती घेतल्यानंतर त्या माहितीच्या अनुषंगानं एखादी तक्रार कशी ड्राफ्ट करायची किंवा त्या संबंधीचा एखादा अपराध घडलाय असं समजून त्या अपराधाच्या दृष्टिकोनातून कुणी त्या अपराधाचा बचाव करायचा आहे तर कुणी तो अपराध घडलाय कसा हे सांगायचं. याच्यातून आपल्याला कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत हे समजण्यासाठी अतिशय सोपे जातील. आणखी चालेल सरजी, उद्यापासून. आणखी कोणाला काय भूमिका मांडायची का?
सर नमस्कार सर. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. यस सर बोला. सर मला हे पोलीस चौकीच्या बाबतीत नाही का तक्रारीच्या बाबतीत बोलायचं होतं. काय काय सर पोलीस चौकीमध्ये नाही का रोज रोज नव्या नव्या तक्रारी येतात आणि वस्तीमधल्या झोपडपट्टीमधल्या सर्व एरियातल्या तक्रारी असतात. वस्ती पातळीवर तक्रारी असतात पोलीस चौकीमध्ये नाही का छोट्या मोठ्या गुन्ह्यांची. जेव्हा आपण तिथे जाऊन तिथे विचारतो तर तिथे नाही का नवीन नवीन हवालदारचे 18 वर्ष 22-25 वर्षाचे विषम फुटले आरेतुरीची भाषा वापरतात हे. आणि तू कोण नाही काय अशी नाही का भाषा वापरून त्यांना नाही का सिनियरांचं सिटी रिस्पेक्ट पण करत नाही. डायरेक्ट आरेतुरीची भाषा वापरतात. टाईट कपडे घालून आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात हवालदार लोक सुद्धा. तर यांना शिस्तभंग कार्य माहिती नाही का सर? कशा प्रकारे सिनियरांशी किंवा पत्रकाराची एक सामाजिक कार्याशी बोलावं आरेतुरीची भाषा वापरून एक दहशत निर्माण करतात. मी या संबंधाने आपल्याला एक माहिती आता अगदी थोडक्यात माहिती देतोय कारण आपल्याकडे 2च मिनिट शिल्लक आहेत. या संबंधाने एक तुम्हाला माहिती देतो की प्रतिष्ठेनं जीवन जगण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आपल्याला संविधानाने दिलेला आहे. सन्मानानं आणि प्रतिष्ठेनं जीवन जगण्याचा अधिकार आहे. जर कुणी तुमच्या सन्मानाला ठोस पोहोचवलेली आहे किंवा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात आणि तुम्हाला अपमानकारक वागणूक दिलेली आहे किंवा तुमच्या सन्मानाला ठेस पोचवली असं जर कोणाची तक्रार असेल तर त्याच्या अनुषंगानं पोलीस प्राधिकरण नावाची एक यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. ही पोलीस प्राधिकरण यंत्रणा ही पोलिसांच्या संबंधाने नागरिकांशी कसं वर्तन केलेलं आहे किंवा त्या नागरिकांच्या तक्रारीप्रमाणे त्याची तक्रार नोंद केली नाही का किंवा त्याचा योग्य कलमानं गुन्हा नोंद केला नाही, त्याच्यावर अन्याय केलेला आहे किंवा तपासात हलगर्जीपणा करून आरोपीला फायदा होईल असं एखादं कृत्य केलेलं आहे अशी कुणाची जर पोलिसा संबंधानीची तक्रार असेल तर त्या संबंधाने कारवाई करण्याकरिता पोलीस प्राधिकरण नावाची यंत्रणा केलेली आहे. या यंत्रणेमध्ये ACPच्या खालचे जेवढे रँक अधिकारी आहेत मग ते हवालदारापासून ती ACP पर्यंत तर अशा याच्या संबंधाने कारवाई करण्यासाठी विभागीय पोलीस प्राधिकरण नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि पुण्यामध्ये सिंहगड रोडवरती पुणे जिल्हा पुणे सांगली कोल्हापूर आणि यांच्यासाठीचं हे रिजनल ऑफिस आहे, विभागीय कार्यालय आहे. त्या संबंधाने त्यांची तक्रार सिंहगड रोडवरती पोलीस प्राधिकरणाकडे आपण तक्रार देऊ शकता आणि त्या संबंधाने दाद मागू शकता. यस गजानन सर बोला. धन्यवाद सर. थँक्यू सर. बोला गजानन सर. मला एक महत्वाचा मुद्दा असा मांडायचा, आपले प्रशिक्षण तर आहेत, प्रशिक्षणातून आम्हाला सगळे मिळते, पण आता हे जे पोलिसांना पण हा कायदा माहित असतो, ACPला माहित असतो, त्यांच्या शिपायांना माहित असतो, त्यांना ट्रेनिंग असतं. तर मला असं आता असं एक म्हणजे योग्य वाटतंय का बघा, मी माझं मत मांडतोय तुमच्या समोर सगळ्यांसमोर. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जर आपण ही जी मानवाधिकाराची आणि आपल्या ज्या घटनेचे अधिकार बाबासाहेबांनी सांगितलेले आणि आपला जो मानवाधिकाराचा जाहीरनामा आहे त्याच्या कलमाचे जर प्रत्येक बोर्डवर जर लिहून लावलं त्याच्यामध्ये थोडाच खर्च आपल्या सगळ्याला येईल. आता प्रत्येक पोलीस स्टेशन किंवा प्रत्येक कमिशनर ऑफिसला जर लावला त्याच्या अंमलात जर आणलं तर थोडीशी लोक वाचतात ना. कारण इथं कसं असतं, महिलांना 7 नंतर अटक करायला नको हे काय बोर्ड लावलेले आहेत. तर मानवाधिकाराचा हा एक असा प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये किंवा प्रत्येक ACP ऑफिस मध्ये असा जर एक बोर्ड लावला किंवा हे नियम आहेत ह्या पद्धतीने त्यांनी प्रत्येकाची वागणूक केली पाहिजे तर ह्याच्यावर थोडासा एक आळा बसेल आणि